नमस्कार. जागतिक महिला दिवस हा अनेक महिलांनी आपापल्या पद्धतीने साजरा केलाच असेल. जागतिक महिला दिवस साजरा करण्या इतपत बळ ज्या महापुरुषांनी स्त्रियांच्या पंखांमध्ये दिलं, त्यातील अनेक महापुरुषांपैकीच एक म्हणजे माता सावित्रीबाई फुले. 10 मार्च हा दिवस म्हणजे माता सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस असतो. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात अनेक अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्याबद्दल त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. विधवा पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन दिलं. बालविवाह, जातीभेद याबद्दल त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. 1897 साली जेव्हा प्लेगची साथ आली, त्यावेळेस रुग्णांची सेवा करता करता त्यांचा मृत्यू झाला. मला सध्या एका गोष्टीचं नवल वाटतं की माता सावित्रीबाई त्या काळामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांचे जे गुण आहेत ते जास्त उभारून येतात. तसं पाहिलं तर त्या काळची स्त्री आणि आत्ताची स्त्री याच्यामध्ये खूपच फरक आहे. माता सावित्रीबाई फुले या आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः अनेक प्रकारची झीज घेतली. समाजाच्या विरोधात जाऊन म्हणजेच पतीच्या इच्छेसाठी त्यांनी स्वतः अनेक हालअपेष्टा सहन केला. आणि पतीची इच्छा तरी काय, तर समाजातील तळागाळातील शूद्रांसाठी तसंच स्त्रियांना सक्षम करण्याचा वसा. तसं पाहिलं तर माता सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे विचार प्रबळ करण्यासाठी, पसरवण्यासाठी एक काव्यसंग्रह लिहिला. त्याचं नाव आहे काव्य फुलत व 52 कशी सुबोध रत्नाकर या नावांचे त्यांनी कविता संग्रह लिहिला की जेणेकरून त्यांचे विचार समाजामध्ये पसरले जावे. परंतु आज अनेक स्त्रिया आपण पाहतो की फक्त प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. चांगल्या गोष्टी आपल्याला कमी पाहायला मिळतात, परंतु स्त्रिया ह्या जे फक्त प्रसिद्धीसाठी वेगवेगळे व्हिडिओज टाकतात. तर मग कधी कधी असं वाटतं की समाज कुठे चाललाय. त्याचप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो, अनेकदा अनुभव येतो की 15-20 मिनिटाच्या प्रवासासाठी स्त्रिया धक्का लागणे किंवा जागेसाठी भांडत असतात. कधी कधी त्यांचं भांडण इतकं शिगेला जातं की ते अक्षरशः मारामारीसुद्धा होते. त्याचप्रमाणे हल्ली एकत्र कुटुंब आपल्याला पाहायला मिळत नाही. स्त्रियांनी हक्काबद्दल जागृत झालंच पाहिजे, परंतु समाज, घर, आपली माणसं यांच्यासाठी जिव्हाळा, सहनशक्ती हळूहळू कुठेतरी कमी होत चालली असं मला वाटतं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, परंतु प्रत्येक अन्याय हा फारच मोठा असतो असं नसतं. घरातल्यांची मनं जिंकण्यासाठी कधी कधी आपण प्रयत्न देखील केले पाहिजे, परंतु शिकलेल्या महिला त्यांची कदाचित सहनशक्ती कमी झाली असेल. माता सावित्रीबाई फुले यांच्या जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्यांचे जे वेगवेगळे गुण आहेत, त्या गुणांमध्ये त्यांनी एका विधवेचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याला डॉक्टर केला. हल्लीच्या समाजामध्ये आपण स्त्रिया असा विचार करतो की मला दुसऱ्याचं काय करायचं, मी फक्त माझं बघेन, म्हणजे फक्त स्वतःचा विचार केला जातो. मला वाटतं आपण सावित्रीच्या लेकी आहोतच, शिक्षणाचं आपण घेतलंच आहे, पण सावित्रीबाई फुले यांचे जे गुण आहेत ते देखील आपण आत्मसात केले पाहिजे आणि हीच त्यांना आज आदरांजली असावी असं मला वाटतं. धन्यवाद.